पोलिसांनी गुन्हेगारांना आता अद्दल घडवली आहे। दहशत माजवणाऱ्यांची पोलिसांनी धिंड काढली। पुण्याच्या हडपसर मधील हा प्रकार आहे। पोलिसांनी गुन्हेगारांना अद्दल घडवली आहे, धिंड काढली आहे त्यांची रस्त्यावर। पुण्याच्या हडपसर मधील हा प्रकार आहे। गुन्हेगारांना हा एक प्रकारे चाप देण्यात आलेला आहे। त्यांना अद्दल घडवण्यात आले पोलिसांकडून। दहशत माजवणाऱ्यांची पोलिसांनी धिंड काढली आहे। गेले कित्येक दिवस आपण पुण्यातली बातमी पाहतोय। पुण्यामध्ये कोयता गँग, तलवार गँग यांच्याकडून दहशत माजवण्यात येत होती आणि आता पोलिसांनी या दहशत माजवणाऱ्यांना ताब्यात घेतलेला आहे। पोलिसांनी त्यांची रस्त्यावरती धिंड काढलेली पाहायला मिळते। गुन्हेगारी रोखण्यासाठी, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक दाखवण्यासाठी एकंदरीत हा संपूर्ण प्रकार केला गेलाय। रस्त्यावरून या गुन्हेगारांची धिंड काढली आहे। पुण्याच्या हडपसर मधील हा प्रकार आहे, ही घटना आहे। गुन्हेगारांना पोलिसांचा धाक दाखवण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या या दहशत माजवणाऱ्यांची धिंड काढली आहे। गुन्हेगारांना ही अद्दल घडवली आहे पोलिसांनी। रस्त्यावर त्यांची सर्वांसमोर धिंड काढली आहे। पुण्याच्या हडपसर मधील हा प्रकार। अनेक बातम्या आपण पाहत होतो। दहशत माजवली जात होती। कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवरती आला होता। मात्र आता पोलिसांनी गुन्हेगारांना धाक दाखवण्यासाठी आता दहशत माजवणाऱ्यांची धिंड काढली आहे। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। रोहन, काय अधिकची माहिती? खरं तर गेल्या काही दिवसांपासून आपण सातत्याने पाहतोय की पुणे शहरातील गुन्हेगारीचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती आलेला आहे। कोयता गँगच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दहशत माजवणारी तरुणाई जी आहे ती रस्त्यांवरती उतरलेली पाहायला मिळते, गाड्यांची तोडफोड करताना पाहायला मिळते आणि या सगळ्या गुन्हेगारीवरती जो आहे तो अंकुश ठेवण्यासाठी सध्या पुणे पोलीस प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। हडपसर परिसरामध्ये असाच प्रकार घडला होता। जवळपास 7 ते 8 गाड्यांची तोडफोड जी आहे ती या टोळीने केलेली होती। या टोळक्यावरती पोलिसांनी आता कारवाई करत या परिसरामध्ये, ज्या परिसरामध्ये त्यांनी गाड्यांची तोडफोड केलेली होती त्याच परिसरामधून या तरुणांची धिंड काढल्याचा प्रकार जो आहे तो आता पोलिसांनी केलेला सुरुवात पाहायला मिळतोय। त्यामुळे या गुन्हेगारीला कुठेतरी अंकुश राहील आणि आपली नाचक्की आपल्याच भागामध्ये होत असल्यामुळे असे गुन्हे करताना इथून पुढच्या काळामध्ये हे सगळे गुन्हेगार दगावतील असा संदेश जो आहे तो पोलिसांना याच्या माध्यमातून द्यायचा आहे। परंतु या सगळ्याचा कितपत उपयोग आता पुढील काळामध्ये होतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच रोहन, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा।